समांतर जलवाहिनीचा विषय जो आहे तो खूपच महत्त्वाचा आहे। मी आता दुसरी एक बैठक केली त्यावेळी मी बघितलं की आपण पिण्याच्या पाण्यासाठी जे पाणी आपण सोडतो त्याच्यातनं खूप मोठं पाणी म्हणजे साधारण 5 TMCच्या वरचं एक आवर्तन आहे, 3-3 आवर्तन आपण सोडतो आणि त्याचं वेस्टेज ऑफ वॉटर जे आहे ते प्रमाण खूप मोठं आहे आणि त्यातनं ह्या समांतर जलवाहिनीनं ते खूप पाण्याचं सेव्हिंग आपलं होणार आहे। त्या हिशोबानं माझं तर म्हणणं अतिरिक्त पाणी गावाला मिळायला काय अडचण नाही, पण थोडंसं माझ्या दृष्टीनं काय विषय आला की जर ही समांतर वाहिनी झाल्यानंतर गावाच्या पाणी पुरवठ्यामध्ये जो काही तफावत आहे ते भरून निघेल का, किमान 3-4 दिवसानं पाणी येतं ते अंतर कमी होईल का, हा विषय महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये काही गोष्टी आहेत की WTP प्लॅन जो विषय आहे त्याच्या जमिनीचा विषय, वन खात्याच्या जमिनीचा विषय आहे, त्याची अडचण आहे। त्यामुळे तो प्लॅन्ट बसवेपर्यंत याच्यामध्ये सुधारणा होणं तसं पॉसिबल नाही असं प्रशासनाचं म्हणणं आहे। पण वास्तविक तो विषय तातडीने मार्गी निघण्याची आवश्यकता आहे। मी स्वतः प्रशासकीय पातळीवर याचा फॉलोअप घेईन आणि नियोजन खात्याकडे ती फाईल पेंडिंग आहे याची माहिती कलेक्टर महोदयांनी दिलेली आहे। तोही विषय आपण मार्गी लावू। अगदी लास्ट मार्गी तिकडूनच लावू आपण, नाही लागला तर मी आयुक्त महोदयांना सांगितलं की 9.5 कोटीसाठी एवढी मोठी योजना आपण थांबवून चालणार नाही, किंवा त्याचा इफेक्ट यायला पाहिजे तो येत नसेल तर आपण त्याही संदर्भात विचार करू, असाही विषय आहे।